नमस्कार, गुड मॉर्निंग फॅमिली. कसे आहात? तर मजेतच असाल आणि बघा हा रविवारचा 28 डिसेंबरचा व्हिडिओ आहे. तर आज मी तुम्हाला तारीख, वार का एवढं स्पष्ट सांगते, कारण सोमवारी म्हणजे 29-30 तारखेला माझ्यासोबत खूप मोठी घटना घडली आहे. ते तुम्हाला पुढे उद्याच्या वगैरे व्हिडिओ स्पष्ट बघायला मिळेलच. तर खूप मोठी घटना घडली आणि त्याच्यानंतर खूप मोठा चमत्कार देखील झाला माझ्यासोबत. तर ती सगळी माहिती मी तुम्हाला उद्याच्या पुढच्या व्हिडिओत सांगणारच आहे. तर बघू शकता तुम्ही रविवारचा दिवस होता त्यामुळे मी कामावर आली आहे. तर हे जुने व्हिडिओ मी आता एवढे उशिरा का पोस्ट करते, तर त्याचं कारण तुम्हाला पुढच्या व्हिडिओत बघायला मिळणारच आहे. पण हा आजचा व्हिडिओ बघा. पहिल्या कामावर पोचली, दरवाजाची बेल वाजवली आणि दरवाजातनंच परत मागे वळली. काही काम केलं नाही, की ब्रेकफास्ट, लंच काहीच बनवला नाही, कारण की भैया झोपले होते. तर मग आज ब्रेकफास्टसाठी डोसे बनवायचे होते आणि डोसे गरमागरम खायला चांगले वाटतात. तर भैया झोपले होते. मुकेश भैया बोलले, की "भैया सर झोपलेले आहेत, तर ते उठल्यावर ये." तर मग मी म्हटलं एवढ्या वेळ तिथे वाट बघत बसण्यात मी त्यापेक्षा दुसरं काम करून येते. मग मी परत आली आणि लिफ्टनी दुसऱ्या कामावर पोचली. दुसऱ्या घरच्या दरवाजाची बेल वाजवली आणि इकडे बनवली वांग्याची भाजी. तर ही वांग्याची सुकी भाजी शेंगदाण्याचा कूट घालून मस्त अशी बनवलेली आहे, बिना पाण्याची, नुसती तेलावर परतून. तर ही वांग्याची भाजी तुम्ही अशी बनवतात का शेंगदाण्याचा कूट घालून? मला नक्की कमेंट करून सांगा. तर ते सर झोपले होते, त्यामुळे मग जर मी डोसे बनवले असते तर ते थंड झाले असते. त्यामुळे मग मी ह्या कामावर आली आणि इकडे वांग्याची भाजी बनवली, त्यानंतर चपात्या बनवल्या आणि इकडचं काम पटापट आटपून मग मी दुसऱ्या कामावर परत गेली. तर ते बनवल्याबरोबर इथे कांदा, टॉमॅटो, काकडी अशी बारीक चिरून ठेवली आहे, कारण नाश्त्यासाठी ते दडपे पोहे बनवणार होते. आणि जेव्हा म्हणजे आज संडे आहे ना, तर सगळे उशिरा उठतात, नाश्ता वगैरे करतात. तर जेव्हा बाकीचे सगळे घरातले उठतील तेव्हा फ्रेश म्हणजे दडपे पोहे बनवतील, यासाठी त्यांनी माझ्याकडनं कांदा, टोमॅटो आणि काकडी कापून घेतली. मी पटापट सगळं कामं आवरले, चपाती भाजी बनवली. एवढे मोठे भांडे होते ते सगळे घासले. त्यानंतर हे भांडे घासून पुसून सगळे व्यवस्थित जागेवर ठेवले. तर हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. हे भांडी पुसून लावण्याचा व्हिडिओ मी कधी तुमच्याबरोबर शेअर केला नाही, तर म्हटलं चला छोटीशी क्लिप तुम्हाला दाखवते. भांडी घासून झाल्याच्या नंतर असे व्यवस्थित सगळे पुसून घेते. त्यानंतर ते जागेवर ठेवते. त्यानंतर किचन वगैरे क्लीन करून मगच मी कामावरनं निघते. तर माझं इकडचं सगळं काम झालं. सगळी भांडी घासून पुसून जागेवर ठेवली. किचन गॅस क्लीन केला, जेवण झाकून ठेवलं आणि मी इकडून निघाली आणि आता परत चालली आहे तिकडे जिथून मी रिटर्न आली होती, म्हणजे पहिल्याच कामावर. आणि आता तिकडे जाऊन नाश्ता आणि लंच सगळं बनवणार आहे. तर बघूया आज नाश्त्याचं तर माहिती आहे, की डोसा, ऑनियन डोसा बनवायचा आहे आणि त्यानंतर सांबार बनवायचा आहे, लाल चटणी चण्याच्या डाळीची आणि उडदाच्या डाळीची ती बनवायची आहे. तर बघू शकता भांडी खूप जास्त होती, त्यामुळे माझा कुर्ता समोरून पोटाकडच्या बाजूला पूर्ण भिजलेला होता. खरं तर ॲप्रॉन वापरायला पाहिजे, पण तेवढा वेळच नसतो. प्रत्येक कामावर जावा, ॲप्रॉन घाला, परत ॲप्रॉन काढा. तर आता बघू, मी विचार करते एक ॲप्रॉन घेईल आणि ॲप्रॉन वापरेल. तर बघू शकता तुम्ही दुसऱ्या कामावर आली मी. इथं मस्त अशी लाल चटणी बनवली, लाल मिरच्या, चण्याची डाळ, उडदाची डाळ मस्त तेलात फ्राय करून त्याची ही चटणी बनवली. त्यानंतर हे ऑनियन आणि मिरची टाकून आणि चीज टाकून हे असे क्रिस्पी डोसे बनवले. इकडच्या सरांना असे क्रिस्पी डोसे आवडतात. खूप वेळ बारीक गॅसवर तवा चांगला तापून त्याच्यावर असे क्रिस्पी डोसे बनवलेले आवडतात इकडे आणि असे छोटे छोटेच लागतात. त्यामुळे ज्या घरामध्ये मी काम करते त्यांची जशी टेस्ट आहे, त्यांना जसं आवडतं तसंच मी जेवण बनवते. तर अशा प्रकारे मी असे डोसे बनवले आणि नंतर त्याच्यावर चीज टाकलं. तर आपले ऑनियन चिली चीज डोसे रेडी केले. त्यानंतर सांबार बनवला आणि चहासुद्धा बनवला. तर बघू शकता तुम्ही बाजूला जो कुकर ठेवला त्याच्यामध्ये सांबार होतो आहे आणि क्रिस्पी असे मस्त डोसे बनवले आणि चटणी, डोसे आणि सांबार सरांना ब्रेकफास्टसाठी दिला. तर ह्या कुकरमध्ये मी मस्त असा सांबार बनवला आहे. बाजूला चहा पण उकळतो आहे. सर बाहेर आले की मग मी त्यांना ब्रेकफास्ट देणार आहे. तर सॅटर्डे संडे तरी ॲटलिस्ट गरमागरम ब्रेकफास्ट मिळावा
यासाठी मी या कामावर पहिले आली. सर झोपलेले पाहून परत तिथून निघाली, दुसऱ्या कामावर गेली. तिकडचं काम आटपून इकडे आली. तोपर्यंत सर उठले होते, फ्रेश झाले होते. म्हणजे मी गरमागरम डोसे बनवले, सांबार, चटणी बनवली, चहा बनवला आणि दिला. तर सकाळचा ब्रेकफास्ट झाल्यानंतर दुपारी लंचमध्ये सरांनी सांगितलं, की जे बॅटर उरलेलं आहे डोस्याचं त्याच्याच इडल्या बनव. दुपारी मी लंचमध्ये इडली सांबारच खाणार आहे. म्हणजे माझं आजचं हे काम शॉर्टकटमध्ये झालं. तर पहिल्या कामावर पण काय चपाती भाजीच होती. दडपे पोहे ते स्वतः बनवणार होते. फक्त मी काकडी, कांदा, टोमॅटो चिरलेला आणि इकडे काय डोसे, चटणी, सांबार आणि इडल्या एवढंच होतं. तर किचन वगैरे क्लीन केलं, सगळं आवरलं. सरांना ब्रेकफास्ट दिला आणि मी किचन वगैरे आवरून इकडून निघाली. आता जाणार आहे घरी. तर मी घरी जायला निघाली आणि सर पण आज त्यांचं काहीतरी काम निघालं म्हणून ते पण निघाले. तर मुकेश भैया त्यांना रोज सोडायला जातात. तर हे मुकेश भैया आणि हे सर आहेत ज्यांच्याकडे मी काम करते ते लिफ्टमध्ये सोबत होते. त्यांना थोडासा खोकला होता. तर मी म्हटलं, "काय सर खोकला आहे तरी तुम्ही चाललेत संडे असून ऑफिसला?" तर म्हटले, "हो माझं काम आहे." तर ह्याच सरांकडे मी काम करते. सर आणि मॅडम दोघेही खूप चांगले आहेत. आणि त्यानंतर मी खाली उतरली आणि आता मी चाललेली आहे बाय घरी. भैया. तर आता धनोला स्टार्ट करते आणि मी जाते घरी. तर मगाशी मी तुम्हाला जे व्हिडिओत सांगितलं, की ह्या डिसेंबर महिन्याच्या एंडला माझ्याबरोबर खूप मोठी वाईट घटना घडणार होती, ज्यात माझं खूप मोठं नुकसान होणार होतं. ते काय होणार होतं आणि कसा चमत्कार घडला आणि ते माझं नुकसान कसं वाचलं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढच्या व्हिडिओतनं. ते सगळे व्हिडिओ मी गोळा करते आणि ते सगळे व्यवस्थित एडिटिंग करून व्हिडिओच्या द्वारे मी तुम्हाला दाखवणार होती, की किती मोठ्या म्हणजे होणाऱ्या नुकसानापासून माझा बचाव झालेला आहे आणि किती मोठी ही घटना घडणार होती वर्षाच्या शेवटी, ज्याच्यातनं मी वाचलेली आहे. तर चला गाडीला चावी लावली आणि मी निघाली आहे घरी. घरी निघण्याआधी, घरी पोचायच्या आधी मला रस्त्यात पेट्रोल भरायचं होतं. तर मी पेट्रोल पंपावर आली तर ही मोठी भली मोठी लाईन होती पेट्रोलच्या म्हणजे पेट्रोल पंपावर. तर फायनली माझा नंबर आला आणि मी नेहमीप्रमाणे पेट्रोलची टाकी फुल केली आणि मग धन्नोला स्टार्ट करून मी घरी आली. कारण मला संध्याकाळी जायचं होतं. आमच्या इथे एक छोटीशी जत्रा भरली आहे त्या जत्रेमध्ये. तर जत्रा आमच्या घराजवळच भरली होती. तर मी गेली सहज राउंड मारायला संध्याकाळच्या वेळेला सगळी कामं आवरून. तर असे हे छोटे-छोटे स्टॉल लावले होते आणि छोटीशी जत्रा भरली होती, जिथे मुलांचं डान्स, गाणं वगैरे सगळं होतं. घाटकोपर महोत्सव म्हणून इकडच्या ज्या नगरसेविका आहेत, त्या दरवर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये असं म्हणजे हे ऑर्गनाईज करतात आणि खूप छान असतात. मुलांसाठी स्पोर्ट्स असतात, डान्स असतो, सिंगिंग असतो, वेगळे-वेगळे प्रकार असतात. तर हा खूप मोठा ग्राउंड आहे. तर दरवर्षी मुलांना इथे छान एंटरटेन होतं, मुलं एन्जॉय करतात आणि आम्हाला पण असं नवीन-नवीन गोष्टी बघायला मिळतात. तर लहान-लहान मुलं खूप छान-छान डान्स करत होते. त्यानंतर इथे छोटीशी जत्रा पण भरलेली. त्यानंतर काही लोकांनी स्टॉल लावलेले, काही खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या. तर हाच तो स्टेज आहे जिथे मुलींनी, बायकांनी डान्स वगैरे केलेले. तर अशा प्रकारे मी आलेली संध्याकाळच्या वेळेला हे सगळं बघायला. तर तुम्ही माझ्या व्हिडिओचं खूप कौतुक करतात, मला खूप सपोर्ट करतात. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. असेच मला सपोर्ट करत जावा, माझ्या व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. तर अशाच एका चेअरवर जाऊन मी बसली. थोडा वेळ हे सगळे डान्स वगैरे बघितले. त्यानंतर पुन्हा इथे आली जिथे हे छोटे-छोटे स्टॉल लागलेले. तिथे खाली पण लोकांनी काय-काय छोट्या-छोट्या वस्तू विकायला ठेवलेल्या त्या बघितल्या. हे आकाश पाळणे मुलांसाठी जे लावले होते ते सुद्धा बघितले आणि थोडासा राउंड मारला. अर्धा पाऊण तास इकडे फिरली मोकळ्या हवेत आणि मग मी गेली घरी. तर असा होता हा आजचा दिवस. तर खूप छान वाटलं इथे आल्यावर. सगळे खूप लहान मुलं वगैरे एन्जॉय करत होते. असा होता आजचा व्हिडिओ. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.